नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील तळेगाव चौकात दुचाकीस्वारास भरधाव आयशर टेम्पो चालकाने धडक दिली। यामध्ये दुचाकीस्वार ठार झाला। सदरचा अपघात शनिवारी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडला। केरू दगडू खुरपे राहणार चिंबळी तालुका खेड जिल्हा पुणे असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार व्यक्तीचे नाव आहे। आयशर टेम्पो चालक रोहन गणपत सपकाळ यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। चाकण व तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातून मोटरसायकली चोरी करणाऱ्या 3 जणांच्या टोळीला पोलिसांनी महाळुंगे येथून जेरबंद केलाय। गेल्या महिनाभरात चोरलेल्या 3 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। तळेगाव पोलीस पथकाने बुधवारी खेड तालुक्यातील महाळुंगे येथे सापळा रचून आरोपी सोहेल नवाज खान पैवर्ष 20 राहणार द्वारका सिटी महाळुंगे मूळ राहणार कर्नाटक, संतोष अशोक अहिवळे वयवर्ष 19 महाळुंगे तालुका खेड मूळ राहणार सोलापूर आणि सुमित संतोष शिंगारे पैवर्ष 19 राहणार महाळुंगे तालुका खेड मूळ राहणार लातूर यांना अटक केली आहे। कोरुळी तालुका खेड येथे एका पत्र्याच्या खोलीत मिलन नाईट मटका जुगार चालवणाऱ्या एका आरोपीसह जुगार खेळणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी रात्री 8 वाजता डीके चौकाजवळ कुरुळी येथे करण्यात आली। आरोपी हनुमंत विठ्ठल सूर्यवंशी पैवर्ष 21 राहणार भोसरी, मारुती शंकर पिटाळे पैवर्ष 52 राहणार वराळे आणि लालासाहेब दशरथ उपाडे पैवर्ष 24 राहणार मोशी यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकणजवळ बापदेव वस्ती या ठिकाणी कडाचीवाडी भागात पहाटे 4 वाजता बिबट्या दिसून आला। या भागातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे। चाकण औद्योगिक परिसरामध्ये सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे कामगारांची कामावर जाण्याची खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण झाली। ती दूर करण्यासाठी पीएमपीएमएल वाहतूक व्यवस्थेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता। औद्योगिक क्षेत्रात बस सुविधा सुरू व्हावी ही फार काळापासूनची प्रलंबित मागणी होती। त्या पाठपुराव्याला यश येऊन आज चाकण औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्षात पीएमपीएमएलची बस सेवा सुरू झाली आहे। चाकण एमआयडीसीत वर्तुळाकार बसेसचे शनिवारी दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी एनटीबी इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीजवळ फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले। या बसच्या सर्व्हिसमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। कामगारांना आपापल्या कारखान्यात जाण्यासाठी आणि शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बसची सुविधा उपलब्ध होणार आहे। सदर बस प्रत्येक अर्ध्या तासाने रस्त्यावर धावेल। या बसचा मार्ग वर्तुळाकार असणार आहे। सदर बस आंबेठाण चौक चाकण येथून सुटून आळंदी फाटा, निघोजे, मर्सिडीज चौक, स्कोडा गेट नंबर 1, सिग्मा चौक, HP चौक, बजाज कंपनी, महाळुंगे, खराबवाडी, चाकण आणि आंबेठाण चौक या मार्गावर धावणार आहे। त्याचबरोबर भोसरी ते निघोजे गाव अशी ही बस सुरू करण्यात आली आहे। या बसचा मार्ग भोसरी, चाकण रोड, मोशी जकात नाका, मोशी गाव, चिंबळी फाटा, कुरुळी फाटा, निघोजे फाटा, मर्सिडीज चौक, स्कोडा गेट नंबर 2, सिग्मा कंपनी, इन्शुरन्स कंपनी, महिंद्रा कंपनी गेट नंबर 1, महिंद्रा कंपनी गेट नंबर 2, निघोजे गाव असा रूट असणार आहे। पीएमपीएमएलच्या या बस सेवेमुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणार आहे। त्याचबरोबर कामगार वेळेत कामावर पोहोचतील, अपघात देखील कमी होतील। कामगारांना आपापली वाहने घेऊन कंपनीत यावे लागणार नाही। परिसरात वाहतुकीच्या सुरक्षिततेत सुधारणा होईल, प्रदूषण कमी होईल असे अनेक फायदे या बस सुविधेमुळे होणार आहेत। पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे एका भरधाव डंपरनं एका मोटारीला जोरदार धडक दिली। सदरचा अपघात शनिवारी 2 ऑगस्ट रोजी घडला। अपघातानंतर डंपर चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। चाकण परिसरातील गुन्हेगारांच्या कारवायांना पायबंद बसावा म्हणून पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना चाकणसह जिल्ह्यातून तडीपार केलाय। मात्र यातील अनेक गुन्हेगार तडीपार असताना सुद्धा हद्दीत येत आहेत। तडीपारीचा आदेश मोडून हद्दीत येणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी आता लक्ष केंद्रित केलंय। हद्दीत येणाऱ्या तडीपार मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। मागील महिनाभरात अशा घटना सातत्यानं समोर आल्यात। शेलपिंपळगाव मध्ये सुद्धा आणखी एका तडीपारीचा आदेश मोडून आलेल्या गुन्हेगारावर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। खेड तालुक्यातील वाकी ते काळूस रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे। तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आता होतीये। श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळे विद्यालयाच्या कडधे या भागातील शाळेला माजी विद्यार्थ्यांनी 20 संगणक भेट दिलेत।
त्यासाठी परदेशात नोकरीसाठी असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या ह्युमन वॉरियर्स या संस्थेनं SSC बॅच 1995-96 आणि SSC बॅच 1997-98 या बॅचनं रक्कम उभी केली आहे. राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. व्रतवैकल्याचा महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. विशेषतः महिला वर्गाकडून विविध व्रत आणि वसा यांचं पारंपरिक पद्धतीनं आचरण केलं जातं. खेड तालुक्यात विविध मंदिरात धार्मिक पोथ्यांचं पारायण वाचन केलं जात आहे. दर शनिवारी गावातील शनी मारुती मंदिरात तेलाचे दिवे भावभक्तीपूर्ण प्रज्वलित करून अर्पण केले जात आहे. या दिव्याची शोभा विलोभनीय असते. शनीस उडीद पीठ, मिरच्या, खडीसाखर सुद्धा अर्पण केलं जात आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कक्ष पंचायत समिती खेड अंतर्गत क्रांती ज्योती महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह मान्यवरही उपस्थित होते. पंचायत राज विभागाच्या माध्यमातून खेड तालुक्यातील आंबोली गावचे सुपुत्र राजेंद्र शांताराम शिंदे यांना पालघर येथे महसूल दिनी सहाय्यक महसूल कामात उत्कृष्टरित्या कार्य केल्यानं उत्कृष्ट सहाय्यक महसूल अधिकारी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मरकळ तालुका खेड येथील बाजारे वस्ती येथील नागरिक अनियंत्रित विजेमुळे अंधारात आहेत. लोकवस्तीमधील डीपी गेली 7 महिन्यांपासून दुरुस्तीची मागणी केली जाते. मात्र संबंधित रोहित राज्य अद्यापपर्यंत दुरुस्ती झाली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. बाबुराव पवार माध्यमिक विद्यालय बिरदवाडी या ठिकाणी NDRF सुदुंबरे कॅम्प यांच्याकडून ट्रेनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांना CPR आणि इतर आपत्ती व्यवस्थापनाची माहितीही देण्यात आली. चाकण वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून वेगवेगळे बदलांचे प्रयोग केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून शनिवारी 2 ऑगस्ट 2025 रोजी चक्क पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथील आंबेठाण चौक बॅरिगेट लावून बंद करण्यात आला. त्यामुळे आंबेठाण चौकातून चाकण गावात येणे आणि याच चौकातून आंबेठाण बाजूकडे जाणे बंद झाले. अचानक कसलीही पूर्वकल्पना न देता करण्यात आलेल्या प्रयोगाने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्यानंतर कार्यकर्ते व नागरिक हळूहळू चौकात जमू लागले. पोलिसांना न जुमानता कार्यकर्त्यांनी अन्यायकारक वाटणाऱ्या या कारवाईच्या विरोधात अक्षरशः दंड थोपटले व बॅरिगेट हटवले. तत्पूर्वी पोलीस अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात. मध्येच रस्ता पण बंद केलाय, नेमकं काय कारण याचं? नाही, जो ट्रॅफिकचा लोड आहे या चौकात तो कमी करण्यासाठी आंबेठाणहून येणारा जो फ्लो आहे तो खाली अंडरपास यूज होईल. मोठे वाहनं मार्केट यार्ड चौक आहे तिथून टर्न होईल आणि जे इकडचा चाकणचा जो ट्रॅफिक आहे तो जवळपास तो पेट्रोल पंप समोरचा तिथे डिवायडर करून त्यांना यू टर्न देणार आहे. याचं नोटिफिकेशन आज निघेल. याचं नोटिफिकेशन न निघता आपण हा रस्ता बंद केलाय. प्रायोगिक तत्वावर आहे ना, इतका सगळा संभ्रम झालेला आहे ना. हेच प्रायोगिक तत्वावर आहे. हे मुव्हेबल बॅरिकेड लावले आपण. कितपत सक्सेस होतं त्याच्यावर आपण प्रायोगिक तत्वावर हे करूया, प्रयत्न करूया. आता हे कुणाच्या आदेश नेमके वाहतूक विभागाचे वरिष्ठांच्या आमच्या आणि NHAच्या सोबत आम्ही कंबाईन सर्वे केला. काय फरक पडतो का ट्रॅफिकचं कमी करण्यावर, त्यासाठी प्रायोगिक राबवणार आहे. नाही सक्सेस झालं की ते वरिष्ठाच्या आदेशाने कमी करण्यात येईल. म्हणजे तिची परवा दिवशी जी मीटिंग झाली होती विभागीय आयुक्तांकडे, त्याच्यामध्ये असं काही ठरलंय का? जे 20 निर्णय झाले त्याच्यामध्ये हात नाही दिसत. हे आमचं NHA आणि आमचं ट्रॅफिक वरिष्ठ हे नियोजन करणार आहे. काल चाकण शहरामध्ये जे टोईंग व्हॅनची कारवाई संदर्भात स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन भाऊ गोरे यांच्या मार्फत आम्ही DCP साहेबांनाही भेटलो. त्यांना ते विनंतीपत्र दिलं की चाकणमधील व्यवसायावरती परिणाम होतो, टोईंगची कारवाई बंद करा. तरी काल चाकण शहरामध्ये कारवाई चालू होती. त्याच्यामध्ये नागरिकांचा प्रचंड असंतोष होता, तो काल दिसला. त्याचा इम्पॅक्ट म्हणून ती कारवाई काल बंद पाडली नागरिकांनी. म्हणून त्याचा इम्पॅक्ट म्हणून पोलिसांनी इकडं बाहेर आंबेठाण रोडच बंद केला. म्हणजे चाकणची बाजारपेठच बंद करायची असा काही हेतू आहे का आम्हाला काय तसं वाटायला लागले. आज आंबेठाण रोडनी जे ट्रॅफिक येतं MIDC मधून सर्व हेवी व्हेकल आहे. पोलिसांनी त्याच्यामध्ये GR केलाय, त्यांचं परिपत्रक काढलंय की हेवी व्हेकल Y जंक्शन वरून बिरदवडीवरून डायरेक्ट वाकी भामपाट्यावरती काढायचे. तिथं पोलीस प्रशासन नाही लावतंय त्यांना. इथं बॅरिगेड लावून ठेवलेत आंबेठाण चौकात. मुख्य रस्ता आहे, चाकण बाजारपेठ आहे. चाकण मधून बाजारपेठ मधून आंबेठाण रोडला जाणारी लोक आहेत. आज ह्या रस्त्यावरती
पोलिसांना ट्रॅफिक कंट्रोल होत नाही, इतकं ट्रॅफिक आहे. आणि हे ट्रॅफिक पुण्याच्या बाजूलाही वळून द्यायचं नाही आणि चाकण गावातही वळून द्यायचं नाही. हे ट्रॅफिक वळतंय आज खेडच्या बाजूला आणि खेडच्या बाजूने जाऊन पुला खालून किंवा मार्केटच्या कोपऱ्यावरती जो आता त्यांनी जंक्शन केलेलं आहे तिथून वळून यायचं. आज इथं तुम्ही मागं पाहू शकता मोठे मोठे कंटेनर आहेत. हे कंटेनर तिथं वळायला गेले की हा पूर्ण रस्ता जाम होणार. आज चाकण शहरामध्ये 4-5 शाळा आहेत मोठ्या. या शाळांमध्ये आज आंबेठाण रोडचा असेल किंवा चाकण मधले काही लोक आंबेठाण रोडच्या शाळांमध्ये त्या विद्यार्थ्यांनी पायी जे विद्यार्थी जाणार आहेत त्यांना सुद्धा जाण्याची सोय नाहीये. पूर्णपणे हा रस्ता बंद केलेला आहे. पोलीस प्रशासनाची दांडगाई आहे. पोलीस प्रशासनाचं अपयश हे पोलीस प्रशासन आज ह्या माध्यमातून आमच्यावरती राग काढते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट, ह्या ज्या अनधिकृत रिक्षा आहेत या रिक्षांवरती मागील सुरेश भाऊ वाचताना त्यावेळेस आम्ही कारवाई केली होती. त्याच्यानंतर चाकणला ट्रॅफिक नाही झालं. आज या रिक्षा आहेत किती 8,000 रिक्षा कमीत कमी चालत आहेत. चाकण शिक्रपूर आपलं चाकण भोसरी इलिगल रिक्षा आहेत. 5,000 रिक्षांचे परमिट सुद्धा नाहीत 8,000 रिक्षांचे, तरी या रिक्षा चालतात. कशा चालतात? आज यांच्या इंट्रे घेतल्या जातात. पोलीस प्रशासनाकडून माझा स्पष्ट आरोप आहे, इंट्रे घेतल्या जातात रिक्षांच्या. हे इंट्रे कसले आहेत? आज चौकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रिक्षा जर साईडला लागल्या किंवा थांब्यावरती लागल्या एका बाजूला लागल्या तर आज चौकातून ट्रॅफिक निघेल. पण ते नाही करणारे. इथं आकार रस्ता जाम करून ठेवायचा. नागरिकांनी आतमध्ये टोईंगला विरोध केला, त्याचा राग बाहेर काढायचा. अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. हे सगळं चुकीचा कारभार चालू आहे. आत्ताही या क्षणालाही कुठलंही परिपत्र कुठलंही नोटिफिकेशन पोलीस प्रशासनाकडून नाहीये, तरी यांनी हा रस्ता बंद केलाय. आमचं म्हणणं आहे, तुम्हाला जर हा नॅशनल हायवे म्हणायचा आहे तर या नॅशनल हायवेला केलेले सगळे पंक्चर नाशिक फाट्यापासून खेडपर्यंत सगळे बंद करा. जर तुमचं म्हणणं आहे आम्हाला की हा मी काढू शकत नाही नॅशनल हायवे, तर मग तळेगाव चौक बंद करा, आळंदी फाटा बंद करा. नाशिक फाट्यावरून निघलेली गाडी जाऊ द्या नाशिकला युटर्न घ्यायला. हे पूर्णपणे चुकीचं चाललेलं आहे. हे कुठंतरी अपयश झाकण्यासाठी किंवा अजितदादा पवारांचा उद्याचा दौरा आहे त्याच्यासाठी ट्रॅफिक काहीतरी आम्ही मोगळं केलंय दाखवण्यासाठी असू शकतो, असं माझं स्पष्ट आरोप. मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची की पोलीस प्रशासनाचा सर्वे त्यांना कोणी मागणी केली आंबेठाण चौक बंद करा. जसं समजा आम्ही पोलिसांना विनंती करत होतो की जे पंक्चर केलेले आहेत तिथून हेवी व्हेकल युटर्न करायचे बंद करा, तसं आंबेठाण रोड बंद करा, आंबेठाण चौक बंद करा अशी कोणी मागणी केली आहे का? त्याची आम्हाला पोलीस प्रशासनाने स्पष्टोक्ती द्यावी एवढी विनंती. मेन चौक बंद केला, आता जायचं कसं आम्ही आंबेठाण चौकातून? आम्हाला वरती वासुली फाट्याकडे जायचे. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला आता आंबेठाण चौकातून तळेगाव चौकातून वळून यायचं. तळेगाव चौकामध्ये किती वेळ थांबावं लागेल? 2-3 वेळा सिग्नलला थांबावं लागेल. तिथं 2 मिनिटाचं काम आहे, तिथं अर्धा तास 1 तास जाऊ शकतो आमचा. करत असताना अगोदर ज्या जुन्या रस्त्यांच्या अडचणी आहेत त्या आधी सॉल्व्ह करा आणि पब्लिकला काय वेटीच धरता ना. रोड बंद का केलंय आम्ही? रस्ते कशामुळे बंद? पण यायला जायला वैताग होतो की नाही? हा रोड अचानकपणे यांनी आता कुणालाही कोणतीही कल्पना न देता हा रोड अचानक बंद करून शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा येणाऱ्या जाणाऱ्या वृद्ध प्रशासनाने कोणतेही नोटिफिकेशन न देता बंद केला आहे. यामुळे चाकणकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. आताच आपण तुमच्या समोर अजितदादांचे जे श्रेय साहेब चौबे साहेब त्यांना फोन केला होता की अजितदादा नक्की इकडे कधी येणार आहे, कारण की अजितदादा येणार म्हणून असे रोगापेक्षा भयंकर इलाज चालू झालाय. आणि काल लोकांना गाड्या उचलल्या म्हणून लोकांनी आक्रोश केला होता. आज तर आंबेठाण चौक बंद केला. आंबेठाण चौकातून मूळ वाहतूक ही MIDCची. आता ते म्हणतात की या उड्डाणपुलाच्या खालून सगळ्यांनी यायचं. मागे हा प्रयोग नांगरे पाटील असताना झाला आणि त्यावेळेस प्रचंड ऍक्सिडेंट तिथं झालेले आहेत. त्यामुळे तो प्रयोग बंद करून हे चालू केलं होतं. आता इथं वार्डन वाढवायचे, सिग्नल लावलेत, सिग्नलला खर्च केलाय आणि आता हे बंद केलेले. त्यामुळे जो स्थानिक नागरिकांना जायला किंवा वासुली शिंदे आणि पुढे मुंबई रोडला जायला हाच मेन रोड आहे. तर माझी विनंती प्रशासनाला, अजितदादा येणार आहे ना तर अजितदादांना जी वस्तुस्थिती आहे खरी ती दिसू द्या आणि नंतर मग आदरणीय दादा आपल्याला जे निर्देश देतील त्याप्रमाणे काम करावं, त्याला कोणाचाही विरोध नाही. पण वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता विनाकारण लोकांना त्रास होईल असं काय वागू नये. तातडीने लोकांना ऍक्सेस भेटावा अशा प्रकारे वॉर्डन ठेवा. कुठलीच कल्पना चाकण आणि चाकणवासी यांना दिलेली नाही. सरळ सरळ हा राज्य शासनाचा मला तर वाटतं 100 नाही 1000% डाव आहे
ज्या पद्धतीने हिंजवडीच्या कंपन्या गेल्या त्याचं चाकण MIDC यांना संपवायची म्हणून हे जाणून बुजून ट्रॉफिक करतात. इथल्या शाळा संपवायच्या, इथले उद्योग संपवायचे, इथले व्यवसाय संपवायचे, इथले नागरिक बाहेर गेले पाहिजे आणि हे चाकण उदाच झालं पाहिजे. हा पालकमंत्र्याचा आणि राज्य शासनाचा हा डाव आहे असंच मला आता 100% खात्री पटायला लागलेली. कशासाठी करताय तुम्ही हे? काय करणार आहे? शालेय विद्यार्थ्यांना सूचना दिली का? आज ज्या मुली आमच्या पुरी शाळेतून यायच्यात त्यांची एवढी धडपड होणार आहे की जायचं कुठून? त्यांना माहिती का नक्की वाजेवस्ती कुठे पलीक तळेगाव चौकात जायचं कुठं? त्यांच्याकडे मोबाईल आहे का 6व्या 7वीच्या पुरीला की घरी काढवायचं मला जायचं कुठून मी यायचं कुठून? इतका गहन प्रश्न संध्याकाळी 5 वाजता निर्माण होणार आहे. पोलीस प्रशासनाचं हे फक्त अपयश झाकायचं काम आहे आणि राज्य शासनाचा याच्यामध्ये फार मोठा कुटील डाव आहे आणि हा कुटील डाव चाकणकर नागरिक एकत्र येऊन पक्ष सगळे विसरून आणून पाडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या माध्यमातून सांग. 4 गुन्हे घेऊन आल्याच्या नंतर वळताना ट्रॉफिक होणार नाही. इकडून आता जायचं म्हणल्यावर त्याला काढू दे, त्याला काढू दे. कुठून कुठं अडकलेले तुम्ही? आपलं चौकाना आळंदी फाटा तिथून ट्रॅफिक जाम आहे. चाकणमधील आंबेठाण चौकात बॅरिगेट लावल्याने वाहतुकीचा अक्षरशः फज्जा उडाला. त्यामुळे चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोळंके आणि चाकण वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी प्रकाश राठोड यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती देऊन सुमारे 2 तासात हा चौक वाहतुकीसाठी खुला केला. नाही, आम्ही सर्व असेसमेंट केलं. आम्ही जो हा डायव्हर्शन दिला होता, जो पुला खालून यायचा, तो मोठ्या गाड्यांसाठी एवढा उपयुक्त नाही होऊन राहिला. त्यामुळं ही जी ट्रॅफिक वापस येणारी आहे तिला खूप विलंब होत आहे. आम्ही स्वतः बघितलं ते. त्यामुळं मग हे आता तुर्तसा आम्ही काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर, दुसरा एक लोकांचा खूप उद्रेक आहे जो कालही झाला की आपल्या शहरात जी टोईंगची कारवाई होती ना, त्या टोईंगच्या कारवाईसोबत नागरिकांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे पार्किंगची व्यवस्था नाही. म्हणजे P1 P2 जरी आपण करायचं ठरवलं ना तरी रस्त्याच्या तो दुसऱ्या बाजूला गाड्या लावायला जागाच नसते. अशा वेळेला आपण ही कारवाई करतो ना, ही सगळ्यांना अन्यायकारक वाटते. त्याच्यावरती आपण काय करू शकतो? पालिकेला विचारलं तर पालिका म्हणते आमचं नाही, वाहतूक विभागाचं. वाहतूक विभाग म्हणतं की P1 P2च्या जोपर्यंत बोर्ड येतो तोपर्यंत आम्ही ती कारवाई करणार. आता काय करता येईल याच्यामध्ये? अगदीच जर जागा नसेल तर आम्ही ते कन्सिडर करू. काय की तिथं जागाच नाही आहे लावायला, तर ती फॅक्ट आम्ही कन्सिडर करू. पण लोकांना शिस्तही ट्रॅफिकची लागणं महत्त्वाचं आहे. आपण बोर्ड लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. जागा मोकळी. आता मी जेव्हा आलो ना, जागा मोकळी होती परंतु गाडी तिथंच लावलेली दिसते. म्हणून त्यांनी त्या 2-4 गाड्या माझ्या समोर उचलल्या आहेत. शिस्त लागणं थोडं आहे. काही दंड वसूल करणं हा उद्देश नाही आहे. शिस्त थोडी लोकांना आली पाहिजे की P1 P2चा मतलब तरी समजला पाहिजे. कारण आताही तेवढं ट्रॅफिक जाम होतं. पुणे जिल्हा नियोजन समितीमधून पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा ग्रामीण रस्ते व इतर रस्त्यांसाठी पहिल्या टप्प्यात खेड तालुक्यातील विकास कामांना निधी देण्यात ठेंगा दाखवल्याचे समोर आले. खेड तालुक्याबाबत निधी देण्यात दुजाभाव करून सापत्नावाची वागणूक दिल्याने तालुक्यातील नागरिकांमधून संतप्त व्यक्त केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना 3054 ते 3611 31 ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीने जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, भोर, वेल्हा या 7 तालुक्यासाठी 80 कामांसाठी निधी देण्याचे प्रस्ताव पाठवून 30 कोटी 35 लाखांच्या रस्ते कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 78 कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यासाठी तब्बल 28 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र खेड तालुक्याला एकाही कामांना निधी मंजूर केल्याचा प्रकार समोर आला. तर 3054 ते 3317-31 अंतर्गत 2025-26 इतर जिल्हा रस्त्यांसाठी याच 7 तालुक्यातील 26 कोटी 55 लाखांच्या निधीची 21 कामांना जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. यापैकी 19 कामे प्रशासकीय मान्यतेला पात्र ठरली आहेत. त्यासाठी 14 कोटी 85 लाखाचा निधी मंजूर झाला. यामध्ये खेड तालुक्यातील एकाही रस्त्याचे काम मंजूर झाले नाही. यामुळे खेड तालुक्यातील आजी माजी आमदारांच्या विकास कामांच्या मागणीत एकमत झाले नसल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्याला तुर्तास ठेंगा दाखवल्याची चर्चा आहे. पहिल्या टप्प्यात खेड तालुक्याला निधी मिळत न मिळाल्याने राजकीय मंडळींमध्ये उलटसुलट तर्कवितर्क सुरू आहेत. आगामी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष
काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षीय कार्यकर्ते यांना बळ मिळू नये म्हणून असे प्रकार केले जात असल्याचा आरोप होत आहे। याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्याशी संपर्क साधला असता खेड तालुक्याला पहिल्या टप्प्यात रस्त्यांची कामे मंजुरी तांत्रिक कारणास्तव राहिली आहे। डीपीडीसीकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून शिल्लक आहे। निधीबाबत पालकमंत्री निर्णय घेतील। दुसऱ्या टप्प्यात खेड तालुक्याला निधी मिळणार आहे। याबाबत खेड पंचायत समिती बांधकाम विभागाकडे जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजना 3054, 3611 ग्रामीण रस्ते आणि 3054 ते 3317 इतर जिल्हा रस्ते ही कामे येतात। तालुक्यातील प्रस्ताव मंजुरी पाठवण्यात आले आहे। जिल्ह्यातील इतर तालुक्यात कामांना मंजुरी मिळून प्रशासकीय मान्यता मिळाली। याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केलाय। दुसऱ्या टप्प्यात खेड तालुक्याचा विचार होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता जयंत कचरे यांनी सांगितले। आमदार बाबाजी काळे म्हणाले की खेड तालुक्याला डीपीडीसी बांधकाम विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेतील ग्रामीण रस्ते व इतर रस्ते कामासाठी पहिल्या टप्प्यात जरी निधी मिळाला नाही तरी शाळा, आरोग्य आणि अंगणवाडीसाठी आदी कामासाठी 25 कोटींचा निधी मिळाला आहे। कथित गोरक्षकांच्या दहशतीविरोधात राज्यभरातील कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी मागील 3 आठवड्यांपासून टप्प्याटप्प्याने जनावरांच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार घातलाय। त्याचा लाखो शेतकऱ्यांसह व्यापारी, चमडा कामगार, हाडांच्या उद्योगातील कारागिरांना आर्थिक फटका बसू लागलाय। कुरेशी संघटनांनी चाकणमधील गुरांच्या व्यापारावर बहिष्कार घालण्याचा इशारा देत खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांना शनिवारी 2 ऑगस्ट रोजी पत्र दिले आहे। राज्यभर जनावरांच्या बाजारातील उलाढाल ठप्प झाल्यामुळे सुमारे 1000 कोटी रुपयांचा फटका बसल्याचे जनावरांचे व्यापारी यांनी सांगितले। राज्यातील 305 बाजार समित्यांपैकी 223 बाजारांमध्ये जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात। आठवडी बाजाराच्या दिवशी लहान बाजारात 20 लाख तर काही मोठ्या बाजारात 15 कोटी रुपयांची उलाढाल होते। कुरेशी संघटनांनी सांगितले की जनावरांच्या खरेदी विक्रीवर कुरेशी, खाटीक समाजासह पशुपालक, शेतकरी, व्यापारी, चामडा, हाडांचे कारागीर, शिंग साळणारे, नाळ ठोकणारे, कासरे विणणारे कारागीर यांची उपजीविका अवलंबून आहे। परंतु जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडवून मारहाण करणे, जनावरे जप्त करणे, देणगीच्या नावाखाली पैसे उकळणे, पोलिसांना चुकीची माहिती देऊन खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुरू असल्याचा आरोप करत कुरेशी व्यापाऱ्यांनी जनावरांच्या खरेदी विक्रीसह कत्तलीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतलाय। त्यामुळे जनावरांच्या बाजारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। काही तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात संगनमत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांची राज्य सरकारनेच योग्य किंमत देऊन खरेदी करावी अशी मागणी होऊ लागली। महिन्यात कमीत कमी 17 ते 18 गाड्या आमचे जमा आहे। जे पांढरपुरात जे माल गेलेला आहे त्याचा एक सुद्धा म्हैस नाहीये, सगळे विकले गेलेले म्हशी आहे। तुम्ही चौकशी करा, याची एक सुद्धा म्हैस तिथं भेटणार नाही तुम्हाला। त्याची गाडी आमची होती, ते माल धरून ते बजरंगदलच्या ताब्यात देतात। परमिटच्या गाड्या आमचे 3 गाड्या परमिटचे जमा झालेले याच्यामध्ये आमच्या या महिन्याला। खेड बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 2 ऑगस्ट 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या त्याचप्रमाणे पालेभाज्या यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। परंतु भाव हे गडगडलेलेच आहे। ठराविक मालाचे भाव थोडे वाढलेले आहेत, परंतु बाकी मालाचे भाव फार एकदम कमी झालेले आहेत। आज रोजी कोबी असेल, कोबीचा भाव एकदम डाऊन झालेला आहे। कोबी 3 ते 5 रुपये किलो झालेली आहे। फुलावर असेल, फुलावर सुद्धा 5 ते 7 रुपये किलो झालेले आहे। त्याचप्रमाणे पावटा असेल, पावटा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो झालेला आहे। काकडी सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे। शिमला मिरची सुद्धा 50 ते 60 रुपये किलो झालेली आहे। त्याचप्रमाणे राजमा असेल, राजमा सुद्धा 40 ते 45 रुपये किलो झालेले आहे। गाजर सुद्धा 30 ते 35 रुपये किलो झाले। वालवरचे भाव वाढलेले आहेत। वालवरीचे भाव 40 ते 50 रुपये किलो झालेले आहेत। शेवगा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो झालेले आहे। टमाट्याचे भाव थोडे वाढलेले आहेत। टमाटे 40 ते 45 रुपये किलो झालेले आहे। दोडका सुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेला आहे। त्याचप्रमाणे भेंडी असेल, भेंडी 40 ते 45 रुपये किलो झालेले। सर्वसाधारण फळभाज्यांची ही स्थिती आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्याचे मार्केट मात्र एकदम डाऊनच आहे। कोथिंबीर 4 आणि 5 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे मेथी 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे शापू सुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।